गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। मुलीच्या लग्नाचा सोहळा आनंदात पार पाडून घरी परतलेल्या दाम्पत्याच्या डोक्यात त्याच्या पोटच्या मुलानेच मुसळ घालून त्यांची निर्गुण हत्या केली। पत्नीसमोर आईवडिलांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे। शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला वेळीच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीतील इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी राजूदेवी महतो हे आपल्या मुलीचे लग्न आटपून आनंदाने घरी परतले होते। घरात लग्नाची लगबग आणि उत्साह कायम होता। मात्र घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो यांच्यासोबत काही कारणाने वाद झाला। वादादरम्यान आई वडिलांनी चंदन याला त्याच्या पत्नीसमोर अपमानास्पद शब्द वापरले। पत्नीसमोर आई वडिलांनी आपला अपमान केला ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा राग अनावर झाला। त्याने घरातील मुसळ उचलून थेट जन्मदात्या आई आणि वडिलांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केले। हा हल्ला इतका भीषण होता की डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे राजूदेवी महतो आणि इंदाराम महतो या दोघांचाही जागीच रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत्यू झाला। स्वतःच्याच आई वडिलांचा जीव घेतल्यानंतर संशयित चंदन पळून जाण्याच्या तयारीत होता। घरातून घाईघाईने बाहेर पडणाऱ्या चंदनला पाहून शेजाऱ्यांना संशय आला। त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून त्याला जागीच पकडून ठेवलं आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली। माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी चंदन याला ताब्यात घेतले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।